आपलं आयडी कार्ड हां कुठे आहे? आपण ड्रिंक केली आहेत का? स्मेल येतोय तुमचा पूर्णपणे मला इथे कोण आहे जबाबदार अधिकारी? इथेच थांबा. इथे जबाबदार अधिकारी कोण आहे? त्या व्यक्तीने ड्रिंक केली आहे, मला वास येतोय. ताई मॅडम विनंती करतो, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या, तुम्हाला ह्याचा त्रास होत नाही? अहो उद्या काही झालं, आता ही अशी व्यक्ती जर नक्कीच असेल आपल्या ऑफिसमध्ये, इन केस हे साहेब बाहेर गेले आणि काही घटना घडली, तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगितलंय वरिष्ठांना? ही व्यक्ती ड्रिंक करलेली आहे, मला इथे सर्रास स्मेल येते. कोणत्याही बाहेर लोकांना बोलवलं तरी सांगतील ते आरोप केले. साहेब ही व्यक्ती नशेमध्ये आहे, याच्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? इथे जबाबदार पर्सन कोणी नाही का? मी एक तेच आहे. अरे बाप रे, हे किती लाजिरवाणी गोष्ट आणि धक्कादायक गोष्ट आहेत बघा. इथे संजय निराधार गांधी योजनेचा अधिकारी दारू पिऊन कॅबिन मध्ये आहे. इथे आमच्या आया बहिणी बसतात. एखाद्या घटना उद्या झाली काही तर त्याला जबाबदार कोण? तुमचं नाव काय? यांचं घ्या कॅमेरामध्ये जरा. आपलं नाव काय? महसूल विभाग, संदीप भिका गांगड, अव्वल कारकून. आणि हे व्यक्ती स्वतः नशेमध्ये आहे, ड्रिंक केलेली आहे, तरी तहसीलदारांचं लक्ष नाही. तहसीलदार मला म्हणतात बाहेर व्हा, बोलवतात तेच आणि परत मला म्हणतात बाहेर व्हा. आणि ही व्यक्ती आता पूर्ण नशेमध्ये आहे आणि ही जबाबदार व्यक्ती आहे. हे एवढं गांभीर्याने घेण्याचं खरं सर म्हणजे लाज वाटते की मी ह्या खेड तालुक्यामध्ये तहसील ऑफिसमध्ये अशी जर का दारू पिऊन जर का जबाबदार व्यक्ती येत असतील तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे बघा. कर्मचाऱ्यांनो, ताई तुम्ही तहसीलदारांकडे कंप्लेंट करणं गरजेचं आहे. तहसीलदार साहेबांना घ्या इकडे. तहसीलदार साहेबांकडे घ्या. इकडे कोण आहे? साहेब नमस्कार. नमस्कार. आपण काय म्हणून आहात? मी PHK म्हणून आहे. अच्छा, ती व्यक्ती आहे ना, त्यांना थांबवा इकडे. इकडे बोलू. इथे जबाबदार व्यक्ती तेच आहेत का? गांगण. हां ओके या. इथे तुमची कोणाची कामं जर होत नसतील वेळेवर तर अर्ज द्या. हे जनता मालक म्हणजे कोण? तुम्ही मालक. आणि हे जे आतमध्ये सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना शासनाने आपल्यासाठी ठेवलेले सेवक आहेत, त्याच्यामुळे आपल्या लोकांची कामं मी बघतो खूपदा इथे लाईन लागलेली असते, इकडे लाईन लागलेली असते. त्याच्यामुळे कोणाचंही काम होत नसेल तर प्रत्येकाने अर्ज द्या. साहेब मी जरा डिस्टर्ब करतोय तुम्हाला 2 मिनिटं. इकडचे गांगण म्हणून आहेत व्यक्ती ड्रिंक केलेली आहे. तिथे माझ्या आया बहिणी बसतात. ते म्हणतात की आम्ही कंप्लेंट केलेली आहे. तर माणूस दारू पिलेला आत्ता पण स्मेल येते की ताई पण म्हणते. तिथे लक्ष देत नाही साहेब. तुमच्या तहसीलदार ऑफिस तुमच्याकडे एवढं मोठं पद असून तुम्ही लक्ष देत नाही, लाजिरवाणी गोष्ट आहे साहेब. बघा तहसीलदार साहेब फक्त मुंडी हलवतात, ठीक आहे म्हणतात. त्यांना पदावर ठेवलं असलं म्हणजे मी चेक करतो सांगितलं तुम्हाला. माझ्या आया बहिणीवर अत्याचार झाला ते गांगण तुमच्याच कर्मचाऱ्यांना सांगा. लेडीज कशाला? मी तिथे बसते. लेडीज आहेत आता ह्या ताई मॅडम त्या बोलतात ना, तुम्ही तिथे त्या काय बोलणार? शेजारचे असतात पण त्यांना कशाला? तुम्ही जो केलाय त्याच्यावर काहीतरी प्रतिबंधक कारवाई करणंच आहे. त्या जे गांड आहेत ना, जे कोण आहेत त्यांना बोलवा. रिक्वेस्ट करून आलेलो आहे. ओके यावरती